त्या ठिकाणी हरिभक्त पारायण काशीनाथ बुवा म्हणून बाळूमामांच्या काळामध्ये एक महाराज होते. ऐका बरं का, बाळूमामांच्या पूर्वीच्या काळापासून त्या ठिकाणी तळावरती कीर्तन व्हायचे आणि त्या व्यक्तीला, त्या महाराजांच्या चहामधून त्यांना कुणीतरी सेंदूर त्या ठिकाणी खायला दिलं. ते खायला दिल्यानंतर त्यांचा आवाजच निघत नव्हता आणि सगळे म्हणायचे त्या महाराजांना बोलून आणा, महाराजांना बोलून आणा. महाराजांनी सांगितलं, म्हटले मी कीर्तनाला येऊ शकत नाही कारण की माझा आवाज चालत नाही, माझा त्या ठिकाणी आवाजच बसलेला आहे. तर तुम्ही महाराजांनी जरी बोलवलं तर मी कीर्तन करूच शकत नाही कारण की कोणीतरी मला त्या ठिकाणी सेंदूर खाऊ घातलेला आहे. कशा पद्धतीने मी बोलू? सगळी लोक म्हटले, अरे बाळूमामांना कळाला असेल तुझ्यावरती असं संकट आलेलं आहे म्हणून तुझं कीर्तन तिथं ठेवायला सांगितले आणि बाळूमामांनी हट्ट केलाय की तुमचंच कीर्तन बुवा झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी काय केलं, त्यांना आणलं आणि त्या ठिकाणी बाळूमामांनी त्या ठिकाणी तळावरती कीर्तनाला त्या ठिकाणी थांबले. कीर्तनाला सुरुवात केली, पंचपदीला आवाज आला नाही, काही नाही. बाळूमामा तिथून आले आणि भंडारा घेतला. भंडारा मस्तकाला लावला. मस्तकाला लावलेला भंडारा त्यांनी खाली कपड्यावरती सांडला म्हणून असं झटकण्याचा प्रयत्न केला. बाळूमामांनी पाहिलं आणि बाळूमामांनी पूर्ण भंडाऱ्याचं पोतं घेतलं आणि त्या व्यक्तीच्या अंगावरती टाकलं. अंगावरती टाकल्यानंतर त्या बाळूमामांनी जसा त्या माणसाच्या, त्या महाराजांच्या अंगावरती भंडारा टाकला ना, तसं त्या व्यक्तीच्या मुखातून, त्या महाराजांच्या मुखातून त्या ठिकाणी पंचपदी स्वरामध्ये आवाज निघायला लागला. एवढा अधिकार आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांच्या कीर्तनामधून तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल की अधिकार किती श्रेष्ठ आहे. या ठिकाणी एवढा आनंद आहे बाळूमामाच्या दरबारामध्ये. आग लगी आसमान में, आग लगी आसमान में, झरझर गिरे अंगार. आग लगी आसमान में, झरझर गिरे अंगार. अगर हमारे बारू मामा इस संसार में नहीं रहते तो जल जाता ये संसार, जल जाता ये संसार. आयुष्यामध्ये बाळूमामांसारखे गुरु आपल्या पाठीशी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी नतमस्तक होतो. त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये यशस्वी. तुम्ही ठरवा ना, निश्चय करा, आपल्याला काय करायचंय ते ठरवा आणि ते मागण्याकरता भगवंताकडं बाळूमामाच्या दरबारामध्ये जावा. तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. आपण अंतःकरणापासून बाळूमामाला त्या ठिकाणी शरण गेलो किंवा भगवंताला शरण गेलो तर तो बाळूमामा आपल्या करता यायला तयार आहे. पण आपण मनानं, भक्तीनं, भावानं, तुम्हाला सांगितलं ना, इतका अधिकार श्रेष्ठ आहे. आपण असं करणं गरजेचं आहे. आयुष्यात भाऊ बहीण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या जशा आहेत, पण 1 मिनिट सुद्धा लागत नाही माणसाला बदलायला. बरोबर ना? या जगात लोक, ऐका, जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं, समोर लक्ष द्या, एखाद्या गावातल्या तुमच्या व्यक्तीचं लग्न झालं आणि त्यांनी जर चांगली मुलगी करून आणली तर आपण काय म्हणतो? तो कसा, ती कशी, दिली कशी म्हणतो ना. या उलट जर गावातलीच एखादी आणली, हां, लग्न चांगलं थाटामाटात केलं, तो कसा, ती कशी, ह्यानी केली कशी, सांगण्याचा भाऊ, कसंही वागा, हे जग तुम्हाला जगूनच देत नाही. मग जीवन जगत असताना असं जीवन जगायचंय की आपल्या आयुष्यामध्ये दुःखच येणार नाही. आणि हे दुःख तुमच्या जवळ केव्हा येणार नाही? ज्या वेळेस तुम्ही जीवनामध्ये बाळूमामासारखे गुरु करताल आणि बाळूमामांसारखा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीवरती राहील ना, त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे? जीवनाचं सोनं होणार आहे. प्रयत्न करा. इतका आनंद आहे त्या जीवनामध्ये. देवाकडे मागत असताना सगळ्या गोष्टी मागतो, पण फक्त एकच मागा. आजपासून आजचं कीर्तन ऐकलंय कितपत तुम्ही, मला माहिती आहे समोरचा व्यक्ती किती सुंदर पद्धतीने ऐकतो ना, त्या पद्धतीने आपण कीर्तन त्या ठिकाणी सांगू शकतो. मला सांगा, तुम्ही सगळे बसलेत कीर्तनाला आलेले, समाधानी आहेत का तुम्ही? बोलत चला राव, समाधानी आहे का? मला सांगा, ज्याच्याकडे लाखोचं घर आहे तो सुद्धा समाधानी नाही, ज्याच्याकडे लाखोची प्रॉपर्टी तो समाधानी नाही, ज्याच्याकडे गुंठ्यावर गुंठे आहेत तो सुद्धा समाधानी नाहीये. मग आपण कशासाठी जगतोय? मला एकाच उत्तर द्या. तुम्ही जेवायसाठी जगता का जगायसाठी जेवता? बोलत चला, उत्तर द्या. इथं बोललं नाही तर बाळूमामा तुम्हाला माफ करणार नाही. बोलत चला, जेवायसाठी जगता का जगायसाठी जेवता? तुम्ही जगायसाठी जेवता, काही लोक जेवायसाठी जगतात. बरोबर ना?
विविध प्रकारचे प्रकार आहेत, पण तरी आपण समाधानी नाही. तुमच्या वाटेला दुःख येतं, माझ्या वाटेला दुःख येतं, पण हे दुःख निघून जाणार आहे. सगळ्यांच्याच वाटेला दुःख आहे. तुकोबारायांचे एवढे प्रमाण आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार किती दुःख आहे. प्रत्येक ठिकाणी दुःख आहे. दुःख 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 इतकं संसारामध्ये दुःख आहे. आपण जर क्षणाक्षणाला किती, आता मी एकदा बाळूमामाच्या बग्याला दौंडच्या तिथे एक बाळूमामाचा बग्गा होता, तिथं पाहिलं. इतके लोक प्रश्न घेऊन येतात, इतके लोक प्रश्न घेऊन येतात. खऱ्या अर्थानं माणसाला मिनिटाला अडचणीत आहेत ना, मिनिटाला अडचणी आहेत. तुम्ही अडचणी तुमच्यावरती आल्या, संकट तुमच्यावरती आले ना, त्या संकटाला सामोरं जात असताना एक प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस संकट तुम्हाला येते ना, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या संकटांना सांगा, अरे आमचा बाळूमामा एवढा मोठा आहे, तू काय आमच्यावरती संकट घेऊन येतो. आणि ज्या वेळेस तुम्ही असं देवाला सांगताल ना, संकटांना सांगताल ना, त्यावेळेस ते संकट तुमच्यावरती येणारच नाही. एवढा अधिकार आहे. म्हणून प्रयत्न करा त्या भगवंताचं नामस्मरण. भक्तीमध्ये किती ताकद आहे, संतांच्या आचार विचारामध्ये किती ताकद आहे. जर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जर गेलात तर एवढा अधिकार आहे. बघा संतांनी काय केलं, भगवंताचं नाम घेतलं. त्या ठिकाणी गोरोबा काकांनी देवाचं नाव घेतलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, आणि कुंभार आणि बाळ नामस्मरणाच्या जोरावरती लेकराला जिवंत केलं. एवढी नामामध्ये ताकद आहे. याही पुढे जाऊ, नाव घेतलं कोणी, संत सावता महाराजांनी नाव घेतलं, तर सावता महाराजांच्या शेतामध्ये भगवंताला नामामध्ये एवढी ताकद आहे. नामाच्या चिंतने नामस्मरण करा, इतकं नामस्मरण करा, किती नामस्मरण करा. आम्ही म्हणतो करू ना करू ना करू ना, आज करू, उद्या करू, परवा करू. आयुष्य निघून जातं, पण त्या भगवंताचं नाव आपण घेत नाही. खूप सुंदर सांगितलंय का, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. भगवंताच्या अभंगाची गोडी लागली पाहिजे. किती प्रेम करता हो देवावरती. देवावरती प्रेम करणारे किती उदाहरणं सांगू तुम्हाला. संत मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, गणिका असणारी कान्होपात्रा, सगळ्यांनी देवावरती प्रेम केलं. देवावरती प्रेम केल्यानंतर देव आपलासा झाला आणि देव आपल्यासाठी सगळं काही करायला तयार झाला. तुम्हाला सुद्धा देव आपलंसं करून घेईल. देव सुद्धा तुमच्यासाठी सगळ्या गोष्टींना तयार होईल, पण तेवढं मनानं, भक्तीनं, भावानं भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. चेहऱ्यावरती काय पाहिजे, तेज पाहायचंय, तेज पाहिजे, इतकं तेज. अरे माझ्या माऊली ज्ञानोबा यांच्या मुखाकडे बघा, इतकं तेज, इतकं तेज. आजही समाधी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आळंदीमध्ये तुम्ही जर गेला ना, नुसतं समाधीच्या जवळ जर गेलात ना, तर तुम्हाला प्रसन्न वाटेल. एवढी ताकद आहे माऊली ज्ञानोबरायांमध्ये. अरे जा तुम्ही कधी आदमापूरला, बाळूमामाच्या ठिकाणी जा, बाळूमामाच्या मंदिरात जा, त्या समाधी जवळ जा, तिथे इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. तुम्हाला एवढी प्रसन्नता भेटेल ना, एवढी प्रसन्नता भेटेल, आनंद एवढा भेटेल. आहे का आपल्या जवळ? आपलं रोजच रडगाणे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळा तेव्हा कर. अरे तुमच्यावरती तुम्ही साधं फक्त मेंढी माऊलीच्या कानात जाऊन बोला, पुढच्या वर्षी माझ्या पोराला नोकरी लागली पाहिजे, माझ्याकडे काय बघता. एवढी मेंढी माऊली सुद्धा आपल्यावरती कृपा करून जाते. एवढा अधिकार त्या ठिकाणी कोणाचा आहे? बाळूमामांचा आहे. म्हणून खूप सुंदर सांगितलेले काय,